हे शिंदे साहेबाला सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना सांगावं, सगळ्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी सांगावं की शिंदे साहेब आपल्या मंत्र्यांनी चूक केली, आपण ती सोडून देऊ. आपण जर पाहिलं तर तुम्ही अनेकदा शिंदे तसे नाहीत, शिंदे मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतात असं म्हटलं होतं, परंतु आज नेमकं असं काय झालं की तुम्ही शिंदेच्या विरोधात बोलताय आणि शिंदेंना सुद्धा इशारा देता? हे बघा, मला ह्या बॉर्डरचा ठिकाण नाही आणलं. मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो. मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे, नेत्याशी मंत्र्याशी नाही. त्यांनी चूक केली ती चूकच सिद्ध करून दाखवली. चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडं फाशीवर सोडून, असं माझ्याकडून नाही होऊ शकत. म्हणजे मला ज्या टोकाला जायचं ती वेळ आली तरी चालत, पण मराठा समाजाचं नुकसान नाही होऊ देऊ शकत. मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी लढायची तयारी त्या असं कोणत्याही ताकदीत. जरांगे पाटलांनी जे आरोप केले त्यानंतर मी नार्कोटिक्सला तयार आहे असं बावनकुळे. अरे ते उलटं झालं. तर मी म्हणलो की आणखी पुढे गेल्यावर वाक्य बावनकुळेचे नार्कोटिक्स नाही, 15 लाख या अधिकाऱ्यांनी मागितले तो विषय तिथे जोडताना त्यांना जोडले. याचा अर्थ ते चूक नाही असं नाही, नार्कोटिक्सचा विषय त्यांचा नाही, फक्त त्यांचा विषय पत्र काढले त्यांनी त्याच्यात. याचा अर्थ दोषी नाही तसा अजिबात. गंगाखेडला सुद्धा त्यांनीच फोन लावला. याच्यासाठी मंत्री नसतं रे बाबा, मंत्री कशासाठी असतो? इतकीच अडचण भरली तर ठीक आहे, बघू आता बावनकुळे काय करतो आणि आम्ही बी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र जरा काय करतो. दौरा सुरू करताय महाराष्ट्राचा, काय नेमक्या प्रमुख मागण्या? सरकारनं जर एखादा प्रामाणिकपणे तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राहतो. त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून घट नाही. माझा समाज खूप दिवसापासून फलापेष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलं आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे, गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाजाचे सगळे नेतेसुद्धा, सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक पदाधिकारी समन्वयक मराठा सेवक सगळे एकत्र आले आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतकं नीचपणाचं वागणूक नसावं तुमचं. त्या बिलचा स्वामी आणि आणखी तंके ते अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी, एखाद्या मराठ्याच्या नेत्यानं मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिलं. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे. पाटील खूप कामात आम्ही तुम्हाला पाडून बदला घ्या. आता तुम्ही भाजपला इशारा देत आहे उमेदवार पाडण्याचा, दुसरीकडे मंगेश सासनी यांनी देखील इशारा दिला आहे भाजपच्याच काळात ओबीसीचं नुकसान झालं, आजचं आरक्षण गेलं, राजकीय आरक्षण गेलं, शैक्षणिक आरक्षण गेलं, त्यामुळे आता हे 2029मध्ये ओबीसी देखील भाजपला हात दाखवतील असं म्हणतात. मोजतच नाही, गिनीतच नाही, किती काय. ओके चलो धन्यवाद.